जेवल्या जेवल्या लगेचच डोळे जड होतात, झोप येते. म्हणून अर्धा तास आपण झोपायला जातो आणि खूप वेळ झोपून घेतो. आणि अशी सवय खूप जणांना असते, पण यामुळे लठ्ठपणा, आळस येणं, पचनाची बिघाड अशा समस्या होऊ शकतात. दिवा स्वाप अनेक रोगांचं कारण आहे. म्हणजे दिवसा जेवल्यानंतर झोपलात तर अनेक व्याधींना निमंत्रण मिळतं. अशी शास्त्रीय सोपी माहिती रोज हवी असेल तर आपलं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता बघू दिवसा झोपल्यामुळे होणारे नुकसान किंवा तोटे. शरीरातला कफ दोष वाढतो, त्यामुळे सर्दी, खोकला, कफाचे विकार होऊ शकतात. दुसरं, लठ्ठपणा वाढतो, कारण दिवसा झोपल्यामुळे पचनक्रिया मंद होते. तिसरं, शरीरातलं पाचनाचं काम बिघडतं, त्यामुळे मग सतत थकवा, आळस येतो, अपचन, गॅसेस होतात. आणि चौथं, सर्कॅडियम रिदम किंवा जैविक घड्याळ बिघडून जातं, त्यामुळे रात्रीची सुद्धा झोप बिघडते. फार लहान मुलं, वृद्ध लोक किंवा आजारी व्यक्ती हे दिवसा झोपू शकतात, पण सामान्य निरोगी व्यक्तीनं दिवसाची झोप फक्त ग्रीष्म ऋतूमध्ये घेणं आयुर्वेदाला संमत आहे. म्हणून जेवणानंतर शतपावली करा, वज्रासन करा आणि झोप टाळा, हाच आहे आजचा आरोग्य मंत्र.